तर ही ग्रहण शक्ती आपली पहिली वाढते, नंतर स्मरण शक्ती वाढते, कारण आधी आकलन झालं तर तुम्ही स्मरण ठेवणार ना. मग स्मरण शक्ती पण महत्वाची. नुसतं ग्रहण केलं आणि तुम्हाला वेळेवर नाही आठवलं तर काय उपयोग. आता सगळी तयारी झाली, व्याख्यानाची तयारी झाल्यानंतर गोष्टी जर राहिल्या जागेवर तर मग ते काही कामाचं नाही. तुम्हाला करणं आवश्यक आहे. हा, एक मुद्दा मला बोलता सांगायचं राहिला की जेव्हा हे करायचं ठरलं तेव्हा माझ्या मित्राचे, आमचे डॉक्टर मोहम्मद शेख म्हणून मित्र आहेत, ते आम्हाला एक नेहमी गोष्ट सांगतात की गांधीजींकडे एक महिला जाते, सगळ्यांना माहिती आहे ती. एक महिला जाते आणि ती सांगते, बापूजी हा खूप गुळ खातो. तर गांधीजी सांगतात की एक तुम्ही 8 दिवसानंतर या म्हणे, मग मी मुलाला सांगतो म्हणे. मग 8 दिवसानंतर ती महिला पुन्हा त्या बालकाला घेऊन जाते की बापू हा खूप गुळ खातो. मग ते सांगतात की बाळा गुळ खात जाऊ नको, गुळ खाणं, खूप जास्त गुळ खाणं चांगलं नाही. मग ती बाई म्हणते बस एवढं सांगायचं होतं, मग तुम्ही 8 दिवस का थांबला, तुम्ही 8 दिवसापूर्वी पण सांगू शकला असतं. तेव्हा गांधीजी म्हणतात की मी पण खूप जास्त गुळ खायचो, आधी मी खायचा बंद केला आणि आता मी त्या मुलाला सांगू शकतो. तेव्हा जेव्हा 6 महिन्यापूर्वी जेव्हा ओंकाराचा विषय पुढे आला आणि मला त्याच्यावरती व्याख्यान द्यायचं जेव्हा कळालं, तेव्हापासून मी, म्हणजे आधी आपण ओंकार साधना करायचो, आपल्या रविवारची ओंकार साधना असते किंवा ती एक सवय आहे, रविवारच्या पूजेनंतर थोडा वेळ 21 ओंकार तरी किमान म्हणावेत, हा आपला उपक्रम होताच. पण 6 महिन्यांपासून मी नित्यनियमाने ओंकार जप माझ्या रोजच्या स्नान झाल्यानंतर करतो, हे मात्र नक्की. आणि त्याचा परिणाम पण मला जाणवतोय, मला बाहेरही जाणवतोय आणि ही सगळी तयारी करताना पण जाणवते. तर मग ग्रहण शक्ती, स्मरण शक्ती, ह्या 2 गोष्टीनंतर पुढची गोष्ट आहे एकाग्रता. आता तुमच्याकडे नॉलेज, आपण आता बघा, जेव्हा तुमचा लॅपटॉप, कॉम्प्युटर याच्यावरती तुम्ही एवढा मोठा डेटा ठेवता, आता डेटा कलेक्ट झाला, कोणता डेटा घ्यायचा, कुठून घ्यायचा, ते सगळं माहिती आहे तुम्हाला, तो कुठं सेव्ह केलेला आहे हे पण स्मरणात आहे. म्हणजे आकलन शक्ती वाढली, स्मरण शक्ती वाढली. पण काय होतं, ते जेव्हा तुम्ही तो डेटा जास्त होतो तेव्हा तुमचा कॉम्प्युटर हँग व्हायला लागतो. तर ते हँग होणं जे आहे ना, हे पण एकाग्रता नसणं हाच प्रकार आहे आपल्यासाठी. जेव्हा आपली एकाग्रता एखाद्या ठिकाणी होत नाही, सगळ्या गोष्टी माहीत असतात पण अगदी वेळेवर तुम्ही हँग होतो, ते हँग होणं म्हणजे एकाग्रता नसणे. तर ती एकाग्रता वाढवण्यासाठी पण ओंकार तितकाच महत्वाचा आहे. आणि ओंकाराचा चौथा आणि सगळ्यात महत्वाचा परिणाम म्हणजे आत्मविश्वास. आता मगाशी आमच्या ताईंनी आम्हाला विचारलं मागे, मला म्हणे की तुम्ही तर मस्त इथे दुसरंच काहीतरी काम करताय, तुम्हाला आता इथे व्याख्यान द्यायचंय, पहिलेच व्याख्यान, तुम्हाला काही भीती वगैरे वाटत नाही का? तर म्हणलं भीती वाटत आज होती थोडा वेळापूर्वी, येताना मी ओंकार म्हटलो आणि आता तर आपल्याबरोबर पुन्हा म्हटलो. आणि ओंकाराचे फक्त 1 दिवसाचे नाही, माझ्या मागच्या 6 महिन्यांच्या ओंकाराच्या साधनेचा माझ्यावरती परिणाम आहे. मला तेवढा आत्मविश्वास आहे की मी 4 शब्द तर नक्की सांगेन. मला माहिती 1 तासाचा वेळ दिल्यावर 1 तासात संपेल की नाही याची मला खात्री नाही. कदाचित तो 35-40 मिनिटातही संपेल असं होतं, किंवा कदाचित 10-15 मिनिट उशिरा येऊ शकतो. पण मी ते हक्काने तुमच्याकडनं घेईल. पण मला तेवढा आत्मविश्वास आहे की मी आणलेले 2 शब्द जे काही मी आणले सोबत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. तर हा आत्मविश्वास पण मला या ओंकारानेच दिला. तर मग हा ओंकार आपल्यापर्यंत आणला कोणी? आता हे सगळं ओंकाराचं कौतुक झालं बरं का, पण आपल्यापर्यंत आला कसा? तुम्हाला कसं कळलं की हा ओंकार म्हणायला पाहिजे, तो अशा पद्धतीने म्हणायला पाहिजे, असा परिणाम होतो, तसं होतं? हे आपल्यापर्यंत आणलं आपल्या परंपरेने. म्हणजे भारतीय परंपरा जी आहे ना, बाकीच्या देशांमध्ये आपल्यापेक्षा विज्ञान नक्कीच प्रगती, त्याबद्दल मला कुठली शंका नाही. पण आपली भारतीय परंपरा श्रेष्ठ का आहे? कारण बाकी विज्ञानाने तुम्हाला लाईफ कसं जगायचं, म्हणजे जगणं कसं जगायचं, जीवन कसं जगायचं हे कदाचित कळेल, पण ह्या नराचा नारायण कसं करायचं हे मात्र आपली संस्कृती सांगणार नाही. त्याच्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये नराचा नारायण करण्याची ताकद आहे. त्याच्यामुळे या संस्कृतीला अगदी जितकं आपण नमन करू तितकं कमी आहे. तर मग आपल्या ऋषीमुनींनी त्यांच्या साधनेतून हा ब्रह्मांडामध्ये असलेला ओंकार जो आहे तो आपल्यापर्यंत आणला. मग जसं आपण मगाशी संजयचं पण उदाहरण घेतलंच, तर मग हा पृथ्वीवर आणला म्हणजे काय, तो आपल्याला कसा करायचा काय? आता पातंजल योगदर्शन आपण 5 वर्षापूर्वी पतंजली महामुनींनी सगळं सांगून ठेवलंय. त्याच्या आधीपासून वेद पुराणांमध्ये ओंकाराचं वेगवेगळं वर्णन आपण पाहिलं, वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये पाहिलं. तर हे सगळं तिथून इथपर्यंत आणलं आपल्यापर्यंत ते वेगवेगळ्या ऋषीमुनींनी. तर आपण आता ती ऋषीपंचमी वगैरे असतं हे पण बहुतेकांना माहीत पण नसेल, पण ऋषीपंचमीचा उपवास करतात आपल्याकडे. आणि त्या ऋषींच्या प्रती एक आपली भावना म्हणून, एक आदर म्हणून आपण ती करायला पाहिजे.
तर जसं ते ब्रह्मांडामध्ये आहे माहित झालं, म्हणजे हे निसर्ग आहे, ही पृथ्वी आहे, किंवा ही सौरमाला आहे, किंवा हे अवकाश आहे, या सगळ्या गोष्टींचा मग आपल्याशी काही संबंध आहे का? म्हणजे त्यांनी इथपर्यंत आणले ते आपल्यासाठी आणले ना. आता आपण ते व्याधी, स्थान, आळस, प्रमाण, या सगळ्या गोष्टी पाहिल्या ना. म्हणजे हे अडथळे दूर करण्यासाठी आहे, ते व्याधी निवारणासाठी म्हणून आपण हे वापरतोय. म्हणजेच शरीरासाठी काही ना काहीतरी याचा आपल्याला उपयोग होतोय, हे नक्की आहे. मग आता शरीराशी काय संबंध असेल, तर आपल्याकडे म्हणतात बघा, पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. म्हणजेच काय, तर आपल्या योगाचा मूळ उद्देशच तो आहे की आत्म्याचं परमात्म्याबरोबर आणि परमात्म्याचं आत्म्याशी मिलन होणं हा आपला अंतिम उद्देश आहे. माझा हा अंतिम उद्देश असेल तर मग त्याच्याशी कनेक्ट कसं व्हायचं, आजच्या भाषेत सांगितलं तर कनेक्ट कसं व्हायचं. मग कनेक्ट व्हायचं तर आपलं काहीतरी तर जुळलं पाहिजे. तो ब्रह्मांडामध्ये ओंकाराचा नाद आहे आणि मी जो ओंकार म्हणतोय, मग माझा त्याचा काय संबंध? त्याला तो ऐकू जाईल का? मला तर ब्रह्मांडाचा नाद ऐकू येत नाही. अहो, आमचे सायंटिस्ट काय म्हणतात, विज्ञान काय सांगतं की ब्रह्मांडामध्ये निर्वात पोकळी म्हणजे काय, व्हॅक्युम आहे. त्या ठिकाणी ध्वनी लहरींना वाहून नेणारं कुठलं माध्यमच नाही. खरंय, विज्ञानाने आतापर्यंत हे सांगितलं आपल्याला. मग आपले ऋषी म्हणे कसे म्हणतायत की बाबा तिथून आम्हाला ब्रह्मांडाचा ओंकाराचा नाद आम्हाला इथपर्यंत आलाय, मग ते काहीतरी खोटं सांगतायत का? आता आतापर्यंत इतिहास सांगतो की विज्ञानाला प्रत्येक ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीने पुष्टी दिलेली. मग ती तुमचं पुष्पक विमान असेल किंवा संजयची दिव्य दृष्टी असेल, या सगळ्या गोष्टींना चर्चेचा विषय वेगळा, पण कुठेतरी भारतीय संस्कृतीचा आधार आहे. तर मग मला असं म्हणायचं आहे की तो जो आवाज आहे, तो जो ध्वनी आहे ब्रह्मांडामधला, तो पण खरा असेल अशीच आपली धारणा होती. आणि आनंदाची आणि योगायोगाची बाब अशी आहे की यावरती नासाने खूप जास्त संशोधन केलं. आता आपण रिसेंटली पाहिलं की सुनीता विल्यम्स परत आल्याच आणि त्यांनी तिथे काय काय संशोधन केलं. म्हणजे 8 दिवसांकरता गेलेल्या ज्या होत्या त्या पूर्ण 9 महिने तिथे राहून आल्या आणि त्या काळामध्ये काही त्यांनी ट्रिप एन्जॉय केलेली नाही. त्या काळात पण त्यांना वेगवेगळं काम दिलं होतं. त्यांचं संशोधन पुढे अजून एक्सटेंड झालं. बाकीच्या गोष्टी पण त्यांनी तपासल्या. कदाचित जे संशोधन त्यांना 8 दिवसात करता नसतं आलं, ते कदाचित त्यांना चांगला भाव मिळाला पुढे करायला आणि चांगल्या पद्धतीने मांडता येत असेल पुढे. पण आता आपण पाहतो की परत आल्यानंतर त्यांना नॉर्मल होण्यासाठी कमीत कमी 2.5 महिने लागणार असं म्हणतात. म्हणजेच आपल्या इथलं वातावरण त्या वातावरणाशी सूट होत नाही, हे तर नक्की आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, विज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर तुम्ही जो ध्वनी इथे ऐकताय, माझा तुमच्यापर्यंत येतोय, तुमचा माझ्यापर्यंत येतोय, आपण रेकॉर्ड करतोय माईकच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतोय, याला एक ठराविक फ्रिक्वेन्सी द्यावी लागते आपल्याला. फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ, रेझोनन्स या सगळ्या माध्यमातूनच हा ध्वनी तुमच्यापर्यंत आणि माझ्यापर्यंत पोहोचतोय. पण जर मग इथे हे आहे तर ब्रह्मांडामध्ये काय असेल, दुसऱ्या उपग्रहांवरती काय असेल, तिथं हे माध्यम नाहीये. मग जे सायन्स सांगतं की तिथे कुठल्याही ध्वनीला माध्यम नाहीये पास व्हायला, आणि ऋषीमुनी म्हणतात की, तर मग आता नासाचं जे 2022 मध्ये त्यांनी एक ऑडिओ त्यांच्या वेबसाईटवरून रिलीज केलाय, तर तो ऑडिओ काय सांगतो, तर त्यांनी इथून M87 नावाचं एक M87 नावाची गॅलेक्सी, आणि त्या गॅलेक्सीमध्ये कृष्णविवर आहे, ज्याला आपण ब्लॅक होल म्हणतो ना, तर त्यातल्या एका ब्लॅक होलमध्ये त्यांनी एका टेलिस्कोपच्या माध्यमातून, त्याला नाव पण त्यांनी असं नासा चंद्रा ऑब्झर्वेटरी असं काहीतरी नाव दिलेलं आहे, नासा चंद्रा ऑब्झर्वेटरी. आणि त्या टेलिस्कोपमधनं त्यांनी पूर्ण त्याचं निरीक्षण केलं आणि तिथे आवाज रेकॉर्ड केले. तर त्यांनी त्यासाठी काय केलं की इथं आपल्या इथनं जे त्यांनी पाठवलं, तर तिथले जे ध्वनी आहेत ते सगळे ध्वनी त्यांनी तिथे रेकॉर्ड केले आणि त्याला सोनिफाय केलं. सोनिफाय म्हणजे काय केलं की ते ध्वनी तिथे रेकॉर्ड केल्यानंतर ते आपल्यापर्यंत कसे येणार, कारण त्या वेव्हलेंथला त्यांनी ते कॅप्चर केलेले, ते पुन्हा आपल्याला तसेच्या तसे ऐकू येणार नाही. म्हणून त्यांनी इथं आल्यानंतर सोनिफाय केलं. सोनिफाय केलं म्हणजे काय केलं की आपल्याला ज्या फ्रिक्वेन्सीला ऐकू येतील त्या फ्रिक्वेन्सीला त्यांनी त्याला म्हणजे त्याचं कन्वर्ट केलं आणि मग ते आपण ऐकू शकलो. तर हा रिसर्च 2022ला त्यांनी पब्लिश केला. आणि कुठेतरी आपली भारतीय परंपरा, आपले ऋषीमुनी जे सांगायचे की पूर्ण ब्रह्मांडामध्ये ध्वनी आहे, नाद आहे, ओंकाराचा नाद आहे, त्याला कुठेतरी पुष्टी मिळाली. आता तुम्ही अशी अपेक्षा करू नका की नासा म्हणेल की हा ओंकाराचा आवाज आहे, असं तर होणार नाहीये. पण तो आवाज कसा आहे, काय आहे, नासाच्या
त्या वेबसाईटवरनं ती रेकॉर्डिंग आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर मी सरांना विनंती करतो की ती रेकॉर्डिंग लावावी. आपण 1 मिनिटाकरता ती ऐकूया. सर व्हॉल्यूम मोठा करा, व्यवस्थित ऐकू येईल असं. आता हा ब्रह्मांडाचा नाद आहे, त्यांनी कॅप्चर केलं त्या ब्लॅक होल मधला आवाज आहे. तर आता हा ओम आहे वगैरे असं की सर ती रिपीट होती, दोनदा केलेली मी ते. तर हा तो नाद आहे. आता हा ओंकार आहे असं काही आपण या ठिकाणी विधान करू शकत नाही, पण तुम्ही आता ऐकलाय तो आवाज कसा. किमान ध्वनी आहे, नाद आहे हे तर मान्य केलं, आणि तो कसा आहे हा आपण प्रत्यक्षात ऐकला. आता याला कुणी असं पुष्टी देणार नाही की हा ओंकार आहे म्हणून, पण ध्वनी हा तसा आहे, ओंकार सदृश आहे. तर कुठेतरी आपल्या ऋषीमुनीवरती आपल्याला विश्वास ठेवायला हरकत नाही असं मला वाटतं. मग आता हे आपल्याला समजलं की तिथे एक अनाहत नाद होता, आणि तो नाद आपण आता या ठिकाणी कॅप्चर केला एका ठराविक फ्रिक्वेन्सीला. पण मग आता हे कळालं की नाद आहे, मग फ्रिक्वेन्सीला तिथली काय आहे आणि आपली काय आहे हे कसं कळणार बरं. मग त्यांनी ओंकार तिथे जर तो ध्वनी असेल आणि आपला पण ओंकार म्हटला तर तो मॅच होईल का? मग तो कसा मॅच होईल? मग ती फ्रिक्वेन्सी आणि आपली फ्रिक्वेन्सी एक आहे का? असे बरेच प्रश्न किमान विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून तरी पडायला हरकत नाही जे कोणी असतील. आणि इतरांना अगदी सर्वसामान्य प्रश्न आहे की तो आवाज आणि आपला आवाज तुम्ही म्हणताय की तो एका फ्रिक्वेन्सीला येत नाही, तर मग तो ओंकार कसा काय मॅच होईल एकमेकाला? तर त्याच्यावरती पण संशोधन आहे. आम्ही प्रॅक्टिकली मी काल गेलो होतो आपल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामधनं. मी काही ट्युनिंग फॉर्क आणले होते, आणि ते ट्युनिंग फॉर्कवरनं त्या दोघांची फ्रिक्वेन्सी मॅच करण्याचा प्रयत्न केला, पण समहाऊ काही कारणाने मला तो प्रयोग जो आहे तो जसाच्या तसा व्यवस्थित, काही त्यातल्या गोष्टी कमी असल्यामुळे करता नाही आला. पण त्याचा एक व्हिडिओ मी या ठिकाणी तुमच्यासाठी आणला. तर आपण याच्यामध्ये बघूयात की काय होतं की 2 ट्युनिंग फॉर्क जे आहेत ना त्यांच्या फ्रिक्वेन्सी वेगळ्या आहेत, आणि त्या वेगळ्या ट्युनिंग फॉर्कच्या एक ट्युनिंग फॉर्क आपण फिक्स ठेवला आणि दुसऱ्या ट्युनिंग फॉर्कला आपण दुसऱ्या ट्युनिंग फॉर्कला आपण टॅप करतो. तर त्यामध्ये जी कंपन तयार होतात, जी व्हायब्रेशन तयार होतात, त्या व्हायब्रेशनचा या पहिल्या ट्युनिंग फॉर्कवरती काहीही परिणाम होत नाही. आणि जेव्हा सेम फ्रिक्वेन्सीचा दुसरा ट्युनिंग फॉर्क आपण शेजारी ठेवतो आणि जेव्हा त्याच्यावर टॅप करतो ना, तेव्हा ते सेम फ्रिक्वेन्सीचे ट्युनिंग फॉर्क जे आहे ते एका ठिकाणी जे कंपन तयार होतात ते कंपन या फ्रिक्वेन्सीच्या ट्युनिंग फॉर्कमध्ये पूर्णपणे ते संक्रमित होतात पुढे. अजून एक उदाहरण सांगता येईल. जे लोक संगीतामध्ये असतील त्यांना माहीत असेल, तंबोरा जेव्हा ठेवतो आपण, एक तंबोरा उभा करून ठेवलेला असेल आणि दुसरा तंबोरा जर शेजारी असेल, तर तंबोराचा तारा जेव्हा छेडतो ना तेव्हा त्याच्या एका पर्टिक्युलर तारेचा जो काही त्याची फ्रिक्वेन्सी असते, जे काही कंपन त्यात निर्माण होतात, ते सेम फ्रिक्वेन्सी असलेली दुसऱ्या तंबोऱ्याची जी तार असते ना ती आपोआप तिकडनं कंपन तयार करते. म्हणजे हे सुद्धा माझ्या वाचनात आहे, मी एका जणांकडनं माहिती घेतली आहे. कदाचित संगीतातले लोक याबद्दल अजून जास्त सांगू शकतील. मी सरांना विनंती करतो की हा व्हिडिओ त्यांनी दाखवावा. हा 512चा आहे आणि हा 440चा आहे. पेंड्युलम लावलाय, त्याच्यावरती कुठलाही परिणाम नाही. आता हा 440चा तर जेव्हा 2 सारख्या फ्रिक्वेन्सीचे ट्युनिंग फॉर्क जर सारख्या प्रकारचे कंपन तयार करत असतील, तर मला हे सांगण्याचा उद्देश असा आहे की ऋषीमुनींनी ओंकार म्हणायला का सांगितलं. जर ब्रह्मांडामध्ये ओंकाराचा नाद आहे आणि तुम्ही पण पृथ्वीवरती इथे ब्रह्मांडाचा म्हणजे ओंकाराचाच नाद करताय, तेव्हा त्या 2 सारख्या फ्रिक्वेन्सी एकमेकाला मॅच होत आहेत. आणि तिथं आपलं जे गणित आहे, पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन आणि परमात्म्याचं आत्म्याशी मिलन,
तर ते कुठंतरी एकमेकाला कनेक्ट करण्याचं हे साधन आहे असं मला वाटतं. म्हणून ओंकार साधना जी आहे ती आपल्याला परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी नक्कीच उपयोगाची, यात काही शंका नाही. आता हे झालं संशोधन बाहेरचं, म्हणजे विज्ञान बोलतोय, विज्ञानाचा विषय काढलाय आपण बोलतोय, तर हा विषय कोणता झाला की ओंकाराचं ब्रह्मांडामध्ये काय स्वरूप आहे, काय चित्र आहे आणि त्याचा आपल्याशी काय संबंध आहे. जर आपल्या कंपनांचा तिथल्या वरच्या ब्रह्मांडामधल्या ओंकाराशी जर का काही कनेक्शन होत असेल, त्याचा परिणाम होत असेल, तर त्या ओंकाराच्या कंपनांचा आपल्या आतमध्ये काय परिणाम होतो. जर बाहेर सुद्धा आतमध्ये होत असेलच ना. बरं, आपण पूर्ण मकार म्हणतोय तेव्हा पूर्ण आपलं ओठ पूर्ण बंद करतोय, त्यामुळे तो नाद आतमध्ये घुमतोय सगळा, त्याच्यामुळे त्याचा आतमध्ये परिणाम काय होतो, तर हे सुद्धा आपण विज्ञानाच्या सहाय्याने थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करू. हे चित्र आहे लिम्बिक सिस्टीमचं.